नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार आहे हे आपण जाणून घेऊया. आपण बघू शकतो की अवनीच्या बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू आहे, परंतु यात अवनीला अजिबात रस दिसत नाही आहे आणि हे सगळे दृश्य धनराज दुरून हताश होऊन बघत आहे. इकडे एशा अण्णासाठी कुकर घेऊन येतो व अण्णा कुकर घेऊन आपली लुंगी इस्त्री करतो. हे बघून मात्र अण्णांची पोरं त्यांची टिंगल उडवतात. इतक्यात धनराजचा फोन येतो. पनू फोन उचलतो. धनराज बोलतो की इकडे मोठा प्रॉब्लेम झाला आहे. काल तुला फोन केला होता पण तू त्याला रिप्लाय केला नाही. यावर पानू बोलतो, कधी? काल केला होता. धनराजच्या लक्षात येते की फोन स्पीकरवर आहे, पण एशा पानूला खुणून फोन स्पीकरवरच ठेवायला सांगतो. धनराज सांगतो, आपण ज्याला किडनॅप केलं होतं त्याचा काही फायदा झाला नाही. तो परत लग्नाला तयार झाला आहे आणि ती पोरगी खूपच नाराज आहे. उद्या जर तिने काही स्वतःचं बरं वाईट केलं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. इकडे अण्णा सगळे बोलणे ऐकतात व बोलतात, मला सांगा काय झालं. यावर पानू बोलतो, दारू पिणाऱ्या लोकांना काही सांगू नये. एकदा की त्यांच्या पोटात दारू गेली का त्यांच्या पोटातलं ओटावर येतं, असे म्हणून तिघेही भाऊ बाहेर येतात. नंतर एशा व पानू धनराजशी फोनवर बोलतात. धनेश मध्येच बोलतो, यावेळेस आपण मुलीला पळवलं तर. हे ऐकून धनराज जरा विचार करतो. तेव्हा एशा त्याला हे करण्यास मनाई करतो व त्याला शपथ घालतो, पण त्याआधीच तो फोन कट करतो. इकडे धनेश बोलतो, त्याला शपथ लागणार नाही, कारण त्याने हे ऐकण्याआधीच फोन कट केला होता. हे सर्व बोलणं अण्णा लपून ऐकत असतात. हे पानूच्या लक्षात येतं व तो मुद्दामून बोलतो, अण्णांना एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात टाकूया. हे ऐकून मात्र अण्णा घाबरतात व बोलतात, तुम्ही मला वृद्धाश्रमात टाकणार? पण मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. यावर पानू बोलतो, अण्णा, आम्हाला वृद्धाश्रमवाल्यांनी 1,00,000 रुपये दिले तरी आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात नाही टाकणार, कारण इथलं एंटरटेनमेंट कमी होईल. हे ऐकून अण्णा बोलतात, मी एंटरटेनमेंट आहे का? व ते पानूच्या मागे मारण्यासाठी धावतात. इकडे अवनीच्या बांगड्यांचा भरण्याचा कार्यक्रम चालू असतो. तितक्यात तिला फोनवर मेसेज येतो. तो बघून ती भलतीच खुश होते व ती धनराजला खुणावते. यावर धनराज तिला विचारतो, काय झालं. अवनी त्याला बाजूला येऊन भेटायला सांगते. दोघेही सगळ्यांची नजर चुकून बाहेर येतात. अवनी बोलते, आधी मला कॉंग्रॅट्स बोल. धनराज तिला कॉंग्रॅट्स बोलतो व विचारतो, काय झालं. यावर अवनी बोलते, मी जे आर्किटेक्ट मॉडेल बनवले होते ना, त्याची निवड इंटरनॅशनल लेवलला झाली आहे. तितक्यात तिला फोन येतो. फोनवर तिला सांगितलं जातं की तुमची निवड झाली आहे व त्यासाठी तुम्हाला उद्या पुण्याला व नंतर सिंगापूरला जावे लागेल. पण अवनी त्यासाठी नकार देते. समोरील व्यक्ती तिला समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु अवनी आपले मत ठाम ठेवते व फोन कट करते. यानंतर ती पुन्हा कार्यक्रमात जाते. बाकीच्या बायका तिच्या हातावर मेहंदी काढत असतात, पण अवनी खूपच नाराज असते. धनराज पण तिची अवस्था बघून अस्वस्थ होतो. नंतर आपण बघू शकतो अवनी बेडवर बसली आहे. तितक्यात तिला मेसेज येतो. ती बघते, विवानचा मेसेज असतो व तिला त्याच्या ड्रेसबद्दल विचारतो. अवनी त्याला रिप्लाय देत नाही. विवान तिला कॉल करतो व विचारतो, ड्रेस कसा वाटला आणि तू माझा मेसेज इग्नोर का केला. अवनी बोलते, तुला आवडला ना, ड्रेस बस झालं. विमान बोलतो, अरे वा, म्हणजे माझी पसंत ती तुझी पसंत. उद्या मी तुझ्यासाठी जो ड्रेस सांगेल तोच तू घालत जा. विमान बोलतो, तुझी चिडचिड होते का? मुलींना थोडीफार चिडचिड होतेच लग्नामुळे. यावर अवनी बोलते, लग्न ठरलं म्हणून चिडचिड होते. विमान तिला बोलतो, तुझा व्हिसा काढावा लागेल, कारण लग्नानंतर तुला माझ्यासोबत कॅनडाला यावे लागेल. तुला डिपेंडंट व्हिसा काढावा लागेल. असं तो स्पाऊस व्हिसा पण असणार आहे डिपेंडंट. असं पण तुझ्या त्या गोल्ड मेडलला तिकडे काही किंमत नाही. तुला माझ्यावरच डिपेंडंट राहावं लागेल. त्याची सवय आत्तापासून लावून घे. हे ऐकून अवनी फोन कट करते. इकडे धनराज गार्डनमध्ये टेन्शनमध्ये फिरत असतो. तो बोलतो, उद्यापासून जो हॅपीनेस आहे तो सगळा बंद होणार. आता हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघण्यापेक्षा डोळे बंद केलेले बरं, असं म्हणून तो बाकावर झोपतो. तितक्यात तिथे अवनी येते व त्याला बोलते, वा मस्त, माझी इकडे झोप उडाली आणि तू इथे डाराडूर झोपला आहेस. हे ऐकून धनराज उठतो व बोलतो, माझी पण झोप उडाली आहे. काय झालं मॅडम, बोला. अवनी बोलते, सांगून आता काय फायदा. धनराज बोलतो, प्रत्येक गोष्टीत फायदा तोटा बघायचा नसतो. यावर अवनी इमोशनल होऊन बोलते, ज्या घरात मी लहानाची मोठी झाली, खेळले, पडले, स्वप्न बघितले, तेच घर मला परक करण्यासाठी आतुर झालं आहे. यावर धनराज बोलतो, माझं उलट आहे, आमच्या घरात कोणीतरी यावं यासाठी आमचं घर आतुर झालं आहे. नंतर धनराज तिला लग्न मोडावे म्हणून तिला घरातून निघून जाण्यासाठी सांगतो, पण अवनीला ते अमान्य असतं व ती तेथून निघून जाते व धनराज तिथेच विचार करू लागतो. इकडे नमी आईला बोलते, काय ग, मामाच्या घराकडे काय बघते. यावर ती बोलते, कधी एकदाची मी त्या घराच्या अंगणात बास टाकून झोपते असा मी विचार करते. यावर नमी बोलते, सोप्पं आहे ना,
ते उद्याच होईल. तू जर माझं लग्न यशासोबत लावून दिलं तर. सुली चिडते व तिला बोलते, तोंड सांभाळून बोल नाहीतर मुस्काट फोडील. इकडे नमीचे बाबा बोलतो, मला फक्त धनराजचं टेन्शन आहे. तोच एखादी मुलगी पळून आणू शकतो. यावर सुली बोलते, बघू या घरात कधी पोरगी येते ते, व तो कसा पळून आणतोय. इकडे अवनी खूप टेन्शनमध्ये दिसत आहे. ती फोन बघते तर त्यावर विवानचे 30 मिस कॉल असतात. ते बघून ती जास्तच वैतागते व फोन बाजूला ठेवून झोपते. इकडे मात्र विमान तिला कॉल करत असतो. सकाळी स्वाती अवनीकडे जाते व अवनीला बोलते, अवनी 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 प्राणायाम करत असते व ती बोलते, थांब थोडी. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसते व ती सांगते की विवानचे मला 50 मिस कॉल आले आहेत. यावर अवनी चिडते व बोलते, मला पण या माणसाचे 150 मिस कॉल आले आहेत. अवनी बोलते, मला तर वाटते या बाउन्सरला चांगलेच मुख्य द्यावेत. म्हणून ती चिडून स्वातीला पकडते. यावर स्वाती तिला थांबवते. इकडे चंद्रकांत मुलासोबत बसून, लग्नामध्ये खूप मान्यवर मंडळी येतील, त्यांच्या सिक्युरिटीचं बघ व काही गडबड होऊ देखू नको असे सांगतात. तितक्यात तिथे विमान येतो. त्याला बघून धनराज बोलतो, काय झाला असेल याला आता. विमान आतमध्ये जातो व तो कुणाला न भेटता अवनी अवनी आवाज देत वरती जातो. इकडे चंद्रकांत बोलतो, आता याला काय झालं आहे. यावर तिचा भाऊ बोलतो, ठीक आहे बाबा मी बघतो. इकडे स्वाती विवानचा आवाज ऐकून दरवाजा उघडते. विमान आतमध्ये जातो व अवनीला ओरडून बोलतो, फोन उचलायचे माझे, माझे फोन इग्नोर करायचे नाहीत. आवाज ऐकून चंद्रकांत मध्ये येतो व तो विवानला बोलतो, विवान आवाज खाली, माझी मुलगी आहे ते हे विसरू नको. यावर विमान सारी बोलतो व सर्व मी काळजीपोटी केल्याचं सांगतो. जसं मला किडनॅप केलं तसं हिला किडनॅप केलं तर कसं होईल असं तो त्यांना सांगतो. चंद्रकांत त्याला असं काही होणार नाही याची शाश्वती देतो. आता लग्न मोडण्यासाठी धनराज अवनीला पळवून नेणार का हे आपल्याला पुढच्या भागात समजेलच. तोपर्यंत अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.